की पालकांनी म्हणजे शाळांनी देखील तुम्ही एज्युकेशनल टूर काढता, तुम्ही एक दिवस घेऊन जा सायकॅट्रिक वॉर्डमध्ये, दाखवा मोबाईल अडिक्ट झालेले मुलं आणि ॲडमिट झालेले मुलं. तुम्हाला फेसबुकवरती किंवा असे येणारे लाईक्स आणि सेल्फ एस्टीम ह्याचाही डायरेक्ट संबंध आहे. म्हणजे सेल्फ इमेज ही माझी लोकांनी अप्रिशिएट करण्याजोगी असली पाहिजे आणि त्याच्यासाठी मला एफर्ट्स घेतले पाहिजे. पण दुर्दैवाने ही जी सेल्फ इमेज या टीनेजला वाटते आहे, इट इज जस्ट एक्सटर्नल. मला जे वाटतं आहे ते वाटू शकतं. बरोबर आहे. ह्यालाच पालकांकडनं डिनायल आहे ना. तुमची मुलं पॉर्न शोधत जाणार नाहीये, पॉर्न तुम्हाला शोधत येणार. येस, की देर आर ऑलवेज टू वेज, वन इज इझी, अदर इज राईट. तुम्हाला स्वतःला पण तुमचे मोबाईल बाजूला ठेवून मुलासोबत वेळ द्यावा लागेल. Sassy Sakis here, let's get loud. Join the conversation, make us proud with your sassy. नमस्कार. सॅसी सखीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक असा फोरम वेअर वी बिलीव्ह इन बोल्ड कॉन्व्हर्सेशन अँड रिअल कनेक्शन्स. सो आज आम्ही एक खूप हॉट टॉपिक घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे टीन्स आणि सोशल मीडिया. ॲक्च्युली आजकालच्या पॅरेंट्ससाठी हे खूप मोठं चॅलेंज आहे. पेरेंट्स आर रिअली वरीड की त्यांची मुलं सोशल मीडिया किंवा इंटरनेटचा कसा यूज करत आहेत किंवा त्या यूजचा त्यांच्या मुलाच्या बिहेवियरवरती किंवा मेंटल हेल्थवरती कसा परिणाम होतो. बट ॲट द सेम टाईम मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवणं हे पण एक मोठं चॅलेंजेस आहे. पण यामध्ये कुठेतरी आपण मिडवे काढणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुराधा हरकरे. वेलकम अनुराधा. थँक्यू सो मच. Anuradha is psychologist, counselor, teacher, author, YouTuber. Anuradha also has a YouTube channel named Psychology Sunday. In 2023, Anuradha has received Shikshak Ratna Puraskar. आणि if I have to mention some of the books written by her are व्यक्ती तितक्या मनोवृत्ती आणि फुलाला सुगंध मातीचा. आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करायला आता सुरुवात करूया. सो जसं मिनलने स्टार्टिंगला मेन्शन केलं, सोशल मीडिया, त्यांचा यूज आणि टीनेजर्स एकदम हॉट टॉपिक. तर सोशल मीडियाचा यूज करण्यामुळे टीनेजर्सवर त्यांच्या इमोशनल वेलबिईंगवर काही परिणाम होतो? प्रचंड. म्हणजे मेंटल हेल्थ जो प्रकार आहे तो सध्याला जो आपल्याला डिटोरिएट होताना दिसतो आहे, स्पेशली टीनेजर्सचा, त्याचं खूप मुख्य कारण सोशल मीडिया नक्कीच आहे. कारण टीनेजर्स जो हा वयोगट आहे ना, तर तो साधारण 13 to 19 असा पकडला जातो की ज्याच्या स्पेलिंगमध्ये टीन येतं. राईट. ओके. पण आता हे टीन एज मला वाटतं स्पेलिंग त्यांनी आणि जरी असलं तरी देखील किंवा ती डेफिनेशन बदलायला पाहिजे. कारण हे आता 13 पासून न राहता अगदीच 8 पासूनच सुरू झालेलं आहे. म्हणजे त्याचा प्रभाव. मग हे मुख्य टीनेजर्सविषयी आपल्याला का डिस्कस करायला पाहिजे किंवा त्यांच्यावर होणाऱ्या मेंटल जो त्यांच्या हेल्थवरती होणारा परिणाम आहे. तर या वयामध्ये ना जी ग्रोथ आपली होत असते, म्हणजे आपलं डेव्हलपमेंट जी आहे, माइलस्टोन्स जे असतात, त्यामध्ये मेंदूची जी वाढ आहे, तर आपल्या मेंदूमध्ये एक लिम्बिक सिस्टीम म्हणून भाग आहे जो बऱ्यापैकी इमोशन्सच्यासाठी जबाबदार असतो. तर तो बराच डेव्हलप झालेला असतो. पण त्याच वेळेला जो एक प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे विचार करणारा कॉग्नेटिव्ह ब्रेन ज्याला म्हणूया, त्याची वाढ ही जवळजवळ mid-20s पर्यंत होते. अच्छा. त्यामुळे विचार करणं हे टीनेजमध्ये मुख्य नाही आहे. म्हणजे भावनांचा प्रभाव जास्त आहे. म्हणजे विचार करणं नसतं असं म्हणण्यापेक्षा भावनांचा प्रभाव जास्त आहे. मग त्या वयामध्ये म्हणून तुम्ही बघाल की मुलांमध्ये खूप टँट्रम्स असणं, पटकन राग, आदळआपट करणं, रडू येणं, राग येणं, हेट करणं, ह्या गोष्टी जास्त, किंवा राग आणि भीती पण, या खूप गोष्टी ज्या आहेत ना त्या या वयात जास्त दिसतात. अच्छा. राईट. ओके. आपण जे काही करतो आहे त्याचा विचार करून परिणाम काय होईल वगैरे असं त्या वयात फारसं नसतं. करायचं आहे बस. हा, म्हणजे मजा येते कारण इमोशन आहे ना, इट्स अ प्लेजर. राईट. मजा येते त्याच्यामध्ये. तर हे एक प्रमुख कारण आहे की मुलांचा म्हणजे वय रिस्पॉन्सिबल आहे या म्हणजे मेंटल हेल्थवर परिणाम होण्यासाठी मुख्य. आता अर्थात आज जर आपण सगळ्यांचंच वागणं बघितलं ना सोशल मीडियावरती, तर मला वाटतं फक्त टीनेज त्याच्यामध्ये होतात आहे का अफेक्ट, मलाच शंका वाटते आजकाल. आता इथे आपल्याला परिणाम का बघायचे आहेत, कारण की या वयामध्ये स्पेशली कुठेतरी टीन एज हे जे आहे ते इट्स द एज वेअर दे आर इन सर्च ऑफ देअर आयडेंटिटी. स्वतःची ओळख निर्माण करण्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. ओळख काय, तर सगळ्यांनी मला अप्रिशिएट केलं पाहिजे, मला काहीतरी नाव कमावलं पाहिजे, सगळ्यांनी माझं कौतुक केलं पाहिजे, मला कोणी म्हणजे एक्सक्लूड करायला नको. जो फिअर ऑफ एक्सक्लुजन आहे की ज्याला आपण
फोमो म्हणतो की मिस आउट नको व्हायला, मला त्या कारणाने मी कोणी रिजेक्ट कर, असे Yes. अनेक कारणं असतात. तर त्यामुळे या मुलांना काहीतरी करत राहणं, शोधत राहणं स्वतःला, मग हे इतकं व्हल्नरेबल वय आहे. आणि कूल कूल दिसायचं असतं त्यांना. एक्झॅक्टली, कारण की चिल कूल Yes, हे जे आहे त्यांचं, तर त्यामधून कुठेतरी भारी वाटणं, म्हणजे परत ते वाटणं ह्या फिलिंगवरच Yes, जात आहे. yes, तर ह्या सगळ्यांमुळे जो काही प्रभाव सोशल मीडियाचा आहे तो सगळ्यांमध्ये होतोच आहे, पण या वयात जास्त होतो, कारण या वयामध्ये त्यांच्या पर्सनॅलिटीला खूप फिनिशिंग आकार मिळत असतो, आणि त्याचा परिणाम म्हणजे स्पेशली आपण विचार केला तर सेल्फ एस्टीम ह्यावरती खूप जास्त परिणाम होतोय त्यांचा. सो हाऊ डज इट अफेक्ट की त्यांचा सेन्स ऑफ आयडेंटिटी और सेल्फ एस्टीम वर? आपण जर एक काही वर्षांपूर्वीचं बघितलं ना, की सोशल मीडिया जसा आला, ओके, काही वर्ष लोटले, म्हणजे आता आपण जे जेन अल्फा, जेन बीटा हे जे प्रकार आहेत, तर मिलेनियल्स स्पेशली जे आता मोठे होऊन गेलेले आहेत, ओके, त्यांनी थोडं तरी आयुष्य नॉन इंटरनेटचं जगलेलं आहे. विदाउट गॅजेट्स वगैरे. त्या मानाने ही जी नवीन पिढी आहे, म्हणजे ज्याच्याविषयी आपण टीनेज म्हणूया, ते लोक खूपच जास्त इंटरनेटमध्ये मोठे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना व्हर्च्युअल लाईफ हे खरं नाही हे कळायला पण तेवढा त्यांना समज आली आहे का हे माहिती नाही. मग आता फरक काय पडतो आहे ना याच्यामध्ये, तर हे टीनेजर्सचं किंवा मिलेनियल्सच्या आधीचे किंवा माझ्या वयाचे तर अगदीच म्हणजे आता जुन्याच काळातले झालेत ते मिलेनियल्स पण स्पेशली, तर त्या लोकांना आपलं आयुष्य हे कम्पेअर जास्तीत जास्त कोणासोबत आपण केलं आहे, फार झालं वर्गातली मुलं, शाळेतली मुलं किंवा सोसायटी कॉलनीतली मुलं, फार झालं नातेवाईक. आज मला साऊथ कोरियाच्या मुलगीची स्किन एवढी चांगली कशी याचा त्रास होतो, इजंट इट. त्याच्यामुळे कंपॅरिझन ही प्रचंड जास्त वाढलेली आहे, आणि आपण ती सेल्फ म्हणजे ओढवून घेतली आहे ती कंपॅरिझन. ओके, म्हणजे फक्त टीनेजर्सचाच विषय आपण बोलतोय, हा भाग वेगळा, पण माझ्याकडे येणाऱ्या काही क्लायंट्स ज्या मिड एज आहे त्यांना देखील की एखादी हाऊसवाईफ तिचा ब्लॉग वगैरे असतो की ती कशी पटकन वेळेत काम करते, तिचा फ्रीज किती स्वच्छ असतो वगैरे, यांनी पण त्यांनाही टेन्शन येतं. मग जर या अशा स्त्रीला होऊ शकतं तर टीनेज मधल्या मुलांना तर खूपच जास्त होणार. त्यामुळे सेल्फ इस्टीम वरती परिणाम जो होतो, तर पहिली गोष्ट सेल्फ इस्टीम म्हणजे काय, तर सेल्फ इस्टीम इज माझ्या मनात असलेली प्रतिमा किंवा माझं मूल्य स्वतःचं, मी स्वतःला कशी समजते, माझं मूल्य मला किती वाटतं, म्हणजे मला वर्थ वाटतेय का मी, बरोबर, हा सेल्फ एस्टीम आहे. ओके, तो हेल्दी असला पाहिजे, अति पण नको आणि कमी पण नको. पण हे सातत्याने इतरांसोबत कम्पेअर करून मी कुठेतरी कमी आहे हे खूप मनात येत जातं. आणि एक खूप मोठी गोष्ट मला जी वाटते की आजचे जे टीनेजर्स आहेत ना, ते कुठेतरी किंवा मिलेनियल्स पण फॉर एक्झाम्पल, हे कुठेतरी ना हेलिकॉप्टर पेरेंटिंग हा जो प्रकार आहे त्याच्यात मोठे झालेले आहेत. म्हणजे त्या मुलांना हेलिकॉप्टर पेरेंटिंग म्हणजे त्या मुलांच्या डोक्यावरती हेलिकॉप्टर सारखं असं ते फिरतच राहतात, की त्यांना डिसिजन मेकिंग करणं, काही समस्या आली तर तुम्ही सोडवा ती, किंवा आम्ही आहोत पाठीशी, जा की पुढे तू. नाही, या मुलांना सगळं रेडी छान देणं किंवा कंटिन्युअस मॉनिटरिंग, सतत सूचना, त्यांना काही त्रास व्हायला नको, त्यांनी पडायला नको, म्हणजे त्यांना इतकं अलगद ठेवलेलं आहे. म्हणजे पॅरेंट्सचं इंटेन्शन वेगळं असतं की त्यांना काही त्रास व्हायला नको, बट देन प्रॉब्लेम याच्या आधीच सॉल्व्ह करून ठेवायचं. पण त्यांनी काय होतं, त्या फुलपाखराच्या गोष्टीसारखं की ते फुलपाखरू जे त्या कोशातनं बाहेर येतं, तर त्या कोशाला फोडून बाहेर येतं, पण त्याला ते फोडताना त्याचे पंख तुटतील आणि दुखतील म्हणून जर कोणी त्याला फोडून दिलं तर त्याचे पंख होतात. तर हे लक्षात नाही येत पालकांच्या. त्यामुळे ती मुलं जी आहेत ना, त्यांना खरंच खूप सगळं छान रेडी मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांना नकार सहन करण्याची काही हे नाहीच आहे. दुसरी गोष्ट, एका यांनी त्यांना सगळं ते चांगलं देत जातात, पण त्याच वेळेला त्यांच्याकडनं सतत खूप चांगल्याची अपेक्षा पण करतात. त्याच्यामुळे सतत त्यांना काहीतरी बेंचमार्क आहेच की त्याप्रमाणे त्यांनी परफॉर्म नाही केलं तर त्यांचा वर्थ जो आहे तो पालकांकडनंच मुलांकडे कन्वे जावतो की ते एवढे वर्दी नाही. आज जर तुम्ही बघितले पालक, आपण जसं मगाशी म्हटलं की वयस्कर लोक पण खूप फोन घेऊन आहेत, सगळेच आहेत, म्हणजे वयस्कर कशाला सगळेच. तर सोशल मीडियाच्या पासून जर मुलांना दूर करायचं असेल, म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही या व्हिडिओचं नावच असं द्या की हे ज्यांचे पालक सोशल मीडियापासून स्वतःला खूप छान प्रोटेक्ट नाही करू शकत त्यांनी बघूच नाही, बिकॉज दे हॅव नो राईट्स.
इजंट इट की मुलांना जेव्हा मी सांगेन की तुम्ही झोपताना मोबाईल दूर ठेवा, तेव्हा किती पालक झोपताना पुस्तक वाचून किंवा हे ठेवून झोपतात. आणि किड्स फॉलो जे घरी पेरेंट्स करतात म्हणजे आपण कदाचित पालकांना काही जेव्हा बघूया की कसं हँडल त्याच्यात सांगता येईल हे. पण हे आहे की ती तो सेल्फ एस्टीम आहे किंवा ती जी सेल्फ आयडेंटिटी आहे तर ती कुठेतरी मी सातत्याने इतरांच्या तुलनेत बघत जाते. आणि माझ्यापेक्षा हुशार, माझ्यापेक्षा सुंदर, माझ्यापेक्षा श्रीमंत कोणीतरी आहेच ना जगामध्ये. मग मी त्यांच्यासोबत कम्पेअर करत राहिली तर मला माझ्याविषयी कमी वर्थ वाटणारच आहे. सो सेल्फ एस्टीमवरती जो परिणाम आहे तो सोशल मीडियाचा पण आहे आणि बऱ्याच याच्यामध्ये पालकांमुळे पण आहे. कारण की सोशल मीडिया आहेच, पण हे पालकांनी पण सांगायला पाहिजे की अरे हे दिस इज नॉट द लाईफ. ॲक्च्युली कसं होतं ना की ते जे रील्स बघतात किंवा शॉर्ट्स बघतील काही पण, कुठला तरी यांनी हे असं करून घेतलं, मुलांना खूप पटकन कॅच करतात ते. किंवा हेही असं ते शॉर्ट्स बघता बघता की अच्छा ग्लास स्किनसाठी हे काहीतरी रेमेडी आहे. मग ते तुम्ही जे बोललेलात की साऊथ कोरियामधले लोक कसे दिसतात किंवा काय, ते लगेच त्यांना असं वाटतं नाही हे असं केल्यावर माझी स्किन अशीच होणार आहे. मी असं म्हणते की अरे आपल्याकडे जेव्हा ब्रिटिश होते तेव्हा आपण त्यांना जे अंग्रेज असं जो म्हणायचो आपण त्यांना आपण गोरे लोक म्हणायचो, जे बाय डिफॉल्ट आपण ऍक्च्युली सावळ्याने काढायचो. मग त्याची लाज वाटते आपल्याला किंवा कशासाठी तो धडपड चालू आहे ना. आपण त्या कॉन्टिनेंटमध्ये आहोत तर जेनेटिक कॉम्बिनेशन हे ऍज अ अडल्ट यू कॅन समजू शकता, पण मुलांना नाही ना ते. आणि सोशल मीडिया जो आहे तो सोशल मीडिया म्हणजे काय, त्याची पण डेफिनेशन जर बघितली की जे संपतच नाही आहे, अक्षय पात्रासारखं सुरूच आहे, जस्ट डोंट स्क्रोलिंग, वी जस्ट कीप ऑन स्क्रोलिंग. पण सोशल मीडियाच्या बरोबरीने आधी पण एवढं आहे की सोशल मीडियाचा भडीमार प्रचंड आहे आणि आता सगळ्यांकडनं ते येत आहे. तुलनेनं आधी टीव्ही किंवा ॲडव्हर्टाइजमेंट्स किंवा सिनेमातून सिमिलर काइंड ऑफ मेसेजेस येत होता, पण त्याचा आधी ते प्रमाण किंवा त्याची एवढी सिव्हिअरिटी नव्हती. आता त्याचं प्रचंड प्रमाण झालेलं आहे. तो एक फरक आहे. म्हणजे सोशल मीडिया आल्यामुळे फक्त सोशल मीडिया नाही तर त्यामुळे जे असे वेगवेगळे परिणाम होत गेले ते पण आहे. आपण एकत्र जेवण करणं, एकत्र जेवणं हा पण प्रकार खूप म्हणजे आपापल्या खोलीत ताट घेऊन जाणं. बदल इतके मला वाटतात की काही वर्षांपूर्वी आपण आपल्या नातेवाईकांकडे काही फोन न करता असं पण सहज उठून जात असो. आता आपल्याच मुलांच्या खोलीत नॉक करून जावं लागतं. म्हणजे इतके असे बदल सगळेच आहे. तर मुलं त्यातनं कसे सुटतील ना. तेच आता तुम्ही जे बोललेलात की इंस्टाग्राम किंवा इकडे म्हणजे सगळीकडे खूप परफेक्ट इमेजेस असतात, त्याच्यामुळे मुलांना असं वाटतं की ते सतत त्यासोबत कम्पेअर करत असतात स्वतःला. सो याच्यामध्ये म्हणजे ॲज पर युअर एक्सपिरियन्स मुलांना असं प्रेशर असतं का सोसायटल कॉन्फ्रंट करायचं? खूप जास्त, खूपच जास्त. म्हणजे एक तुम्हाला मी समजा असं उदाहरण सांगितलं की आपण आत्ता आहे त्या वयाचे कसे, समजा तुम्ही दोघी एखादा बिग बॉस या एपिसोडची काहीतरी चर्चा करता, ओके, आणि दॅट्स नॉट माय चॉईस. ठीक आहे, मी म्हणेल की यार मला ते काही माहिती नाही बाबा, बोला म्हणजे मला काहीच माहिती नाही. सो मी खूप व्यवस्थित पॅसिव्हली तिथे उभी राहू शकेन की मला नाही माहिती त्याच्यामध्ये, मला त्याचं गिल्टी नाही वाटणार की अरे आपल्याला काही माहित नाही हे कसं काय. हे टीनेजमध्ये होत नाही. त्यामुळे जर माझे दोन मित्र एका कुठल्या तरी गोष्टीविषयी बोलतायत आणि मला जर ते माहिती नसेल तर मी किती म्हणजे कूल नाही आहे मी, मग मी त्यांच्या गप्पांमधून बाहेर गेली तर मला त्या ग्रुपमधनं बाहेर जाईन. सो जो फिअर आहे ना एक की मला म्हणजे जो फोमो मगाशी म्हटलं की फिअर ऑफ मिसिंग आउट, मी काही मिस करता कामा नये, त्याच्यामुळे मला ते सगळं माहिती असलं पाहिजे. मग मला ते आवडत नसलं तरीही मला त्या सिरियल्स ज्या इतरांना आवडतात त्या बघणं गरजेचं आहे. आणि मग याच्याने आपण हळूहळू त्याच्यात शिरत जातो. पण या विषयामध्ये की मला एखादी माहिती नाही याबद्दल काही बोलणं, तर हे मुलांना खूप लाजिरवाणं वाटतं. मग मला माहिती पाहिजे ते. मग समजा आज एखादी मुलांनी ठरवली की आपण पार्टी करू, मग त्याच्यात काहीतरी कपल थीम असते, मग तुम्ही काहीतरी अमुक कपडे घालून या, मग ते मला पटत नसलं कुठेतरी डीप डाऊन तरी मला ते करणं भागच. याच्यात मग आपण येत जातो. मग तो इनअप्रोप्रिएट कंटेंट आहे काहीतरी आणि येतात. म्हणजे अगदी समजा पॉर्न समजा जरी हा विषय घेतला ना तरी तुमची मुलं पॉर्न शोधत जाणार नाही, पॉर्न तुम्हाला शोधत येणार. येस. सो तुमच्या सोबत म्हणजे तुमच्या वयाची मुलं लेटेस्ट एक 8 वर्षाचा तुमचा मुलगा आहे, पण त्या 8 वर्षाच्या मुलासोबत बसमध्ये, रिक्षेमध्ये, शाळेमध्ये, वर्गामध्ये, ट्युशनमध्ये 15 वर्षाची, 12 वर्षाची, 17 वर्षाची मुलं असतात ना. त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी असं बोलणं दिसतंय, खुसफुस चालू आहे त्यांची, काहीतरी इंटरेस्टिंग आहे,
काहीतरी वेगळं असं आहे आहे जे जे मला मला माहिती माहिती नाही. नाही. एक्झॅक्टली. मग ते मी माहीत करून घेतलंच पाहिजे आणि मग त्याच्यात तुम्ही ते जाता आणि हे सगळे जे म्हणजे इंस्टाग्राम वगैरेचा उल्लेख केला, सायकोलॉजी आहे बघा, याच्या मागची जर सायकोलॉजी बघितली तर मला 1 मिनिटाचा तर रील आहे, ओके, मानसिक आपण जे वाटतं, म्हणजे मी पण जेव्हा कंटेंट बनवते तेव्हा किंवा मी पण बघते जेव्हा असं वाटतं बापरे 25 मिनिटाचा व्हिडिओ कोण बघेल, त्यापेक्षा 7-8 मिनिटाचा आहे बघून घेऊ. सायकोलॉजिकली वाटतं ना की आपल्याला होईल ते. सेम वे इंस्टाग्राम 1 मिनिटाचा आहे, अर्धा तासाचा व्हिडिओ बघणार नाही, पण 1 मिनिटाचे 30 रील्स आपण सहज 30 मिनिटातच स्क्रोल करतो. येस हे कळत नाही. सायकोलॉजिकली वाटतं की आपण एवढा वेळ नाही घालवला, पण घड्याळ बघितलं तसे फटाफट काटे सरकलेले असतात. पण यांनी ना म्हणजे फक्त सेल्फ एस्टीम किंवा आयडेंटिटी ह्याच गोष्टींवर नाही, ॲक्च्युअल म्हणजे हे तर समजा सायकोलॉजिकल किंवा मेंटल हेल्थवरचे परिणाम आहे असं म्हणूया आपण, पण ॲक्च्युअल फिजिकल थ्रेट्स पण कसे आहेत ना, म्हणजे ॲक्च्युअल दिसणारे. अटेन्शन स्पॅन प्रचंड कमी होतो. एक पेपर, एक स्टडी आहे, एक पेपर, रिसर्च पेपर, त्याच्यात त्यांनी म्हणजे जसं सॅम्पल साईज काही याच्यात त्यांनी केला होता की ज्या प्रेग्नंट बायका आहे ज्यांनी खूप इन्स्टास किंवा असं केलेले आहे त्यांच्या मुलांना पण ADHD वगैरे जास्त आहेत, कारण त्यांच्यात पण तो म्हणजे आता माहित नाही का म्हणजे असं किती अभ्यास झालाय, पण मी जे वाचलं त्यात मला एक असा पेपर आढळला होता की असं पण असू शकतं ना, म्हणजे यू कॅन नॉट डिनाय दॅट, नसेलच असं नाही. तर तुमचा अटेन्शन स्पॅन कमी होणं. दुसरी गोष्ट, हा जो सोशल मीडिया आहे इट्स अ डिजिटल थिंग, ओके. डिजिटल थिंग जेव्हा तुम्ही म्हणजे हे जे बघता इन्स्टा वगैरे किंवा जस्ट एक तुम्ही नोटिफिकेशन आलं बघितलं, इमिजिएटली काहीतरी न्यूरो ट्रान्समिटर्स, हार्मोनल चेंजेस किंवा आपल्या एक डोपामीन हा जो एक तुम्ही ऐकलं असेल डोपामीन डिटॉक्स अँड ऑल, खूप त्याची तशी पण फॅड आहेत ते. तर ते काहीतरी जे रिलीज होतं ना, तर ते प्रेरणा देणारं आहे, म्हणजे मोटिवेशन आहे, ते रिवॉर्ड सेंटर आहे, ते रिवॉर्ड मिळतं आपल्याला. पण त्याचा थोडक्यात गाभा काय आहे, तर मी एकदा बघितल्यावर मला किंचित मजा आली, मग रिवॉर्ड मिळाल्यासारखं होतं, देन माय ब्रेन मेक्स मी और पुशेस मी टू गेट दॅट रिवॉर्ड अगेन अँड अगेन, आणि मग मी त्यात येत जाते. स्क्रोल केल्यानंतर 25व्या त्या 1 मिनिटाच्या रीलला मी तुम्हाला विचारलं की दुसरा स्क्रोल कुठला पाहिला, काहीच आठवत नाही. इतकं तुम्ही म्हणजे माइंडलेसली ते करत असता. आणि स्टोरी पुस्तक वाचल्यानंतर एखादं त्याचा कंटेंट सांगा म्हटलं सांगता येतो, कारण तो रजिस्टर होतो. हा पण फरक आहे. तिथे कुठेतरी संपून जातं ते पुस्तक, वाचलं आपण बंद केलं. हे इन्स्टात होत नाही ना, अक्षय पात्र आहे ते, सुरूच आहे. सो अटेन्शन नाही, रिवॉर्ड सेंटरमुळे तुम्ही अडिक्ट होण्याचे चान्स, म्हणजे तुम्ही ते बिहेवियर करण्याला भाग पडता. सो अडिक्टिव्ह बिहेवियरकडे तुम्ही जाऊ लागलेले आहात. अटेन्शन कमी झाला, त्याच्यासोबत पेशन्स गेलेला आहे. म्हणजे साधा आजकाल तर काही व्हिडिओजमध्ये लिहिलं असतं की शिफ्ट टू 1.x, म्हणजे नॉर्मल आवाजात एखादी व्यक्ती बोलत असेल तर ते ऐकण्याचेही पेशन्स नाही आहेत आता. असं वाटतं पटकन त्याला किल्ली आणि बोल बाबा बरोबर आता असं देखील ते मोठ्यांचं पण एक्झॅक्टली. म्हणजे म्हणूनच म्हटलं की सोशल मीडियाचा टीनेजवरती आहेच, कारण की त्यांचं वैचारिकता एवढी नाही आहे, पण ह्यांचे सगळ्यात बरंच आहे. मग तुमचा परफॉर्मन्स शाळेमधला, अकॅडमिक्समधला तो गेलेला आहे. सगळ्यात मला मोठा तोटा काय वाटतो सांगू का, म्हणजे ठीक आहे आपण सायकोलॉजीवर किंवा हे करू, पण समहाव ना जो कंटेंट तुम्हाला मिळतोय बघायला तिथं सेन्सर किती आहे माहीत नाही. म्हणजे मीडियाचा, पालकांचा, सगळीचकडनं जो कंट्रोल आहे त्याचं कोण कुणाला आन्सरेबल आहे माहीत नाही. त्यामुळे खूप अब्युझिव्ह लँग्वेज, सेल्फ हार्मच्या गोष्टी, त्याच्यानंतर इनॲप्रोप्रिएट कंटेंट जसं गालीगलोच किंवा व्हॉटेव्हर, हे नॉर्मलाइज होत चाललंय. तसा जर मी नाही वापरला शब्द माझ्या लँग्वेजमध्ये तर तू किती बावळट काकूबाई असं असतं. सो हा जो एक चुकीच्या गोष्टी नॉर्मलाइज होण्याचं जे झालंय ना, तो खूप मोठा हार्म वाटतोय मला. ज्याला सभ्यता म्हणतो आपण, ते गडबड होत चाललंय. हो ॲब्सोल्युटली. आणि परत इंस्टाग्राम, स्नॅपचॅट हे जे आहेत त्याच्यावरती फिल्टर्स आहेत, म्हणजे हल्ली टीन्स तेच यूज करतात. स्नॅपचॅट तर खूपच कॉमन झालं आहे त्यांच्यामध्ये, आणि फोटोज आणि फिल्टर्स आणि हे सगळं. तर ह्याच्यामुळे त्यांच्या सेल्फ इमेजवरती काय फरक पडतो? म्हणजे होऊ शकतं असं की कोणीतरी सारखं फोटो टाकतं आणि खूप कूल वाटतं आहे, छान ड्रेसेस आहे, फिल्टर्स लावले आहे, आणि मी असं करत नाही, सो मी कुठेतरी कमी आहे. याच्यात पण परत म्हणजे बराच जो म्हणजे माझा मोस्टली जो अप्रोच असतो की रिसर्च बेस्ड जे आहे ते मला बऱ्यापैकी वाटतं की नाही ते खरंच ऑथेंटिक आहे.
तुम्हाला फेसबुकवरती किंवा असे येणारे लाईक्स हो. आणि सेल्फ एस्टीम ह्याचाही डायरेक्ट संबंध आहे. त्याच्यावरती पण अभ्यास झालेला आहे. हो. सो सेल्फ इमेज जी तुम्ही म्हणालात ना, तर ती सेल्फ इमेज माझी नेहमीच चांगली असलीच पाहिजे, कारण ती लोकांनी अप्रिशिएट केली हो तर तरच मी काहीतरी चांगली. great. हो. हां. मग आता फिल्टर्स जो तुम्ही म्हटला, तुम्ही विचार करा की एखादी मुलगी किंवा मुलगा कोणी पण, म्हणजे स्पेशली मुलींना थोडं जास्त हो असतं, फोटोज आणि हे तर साधा तुमचा डीपी जरी व्हॉट्सॲपला ठेवायचा असेल, त्याच्यासाठी 10-5 फोटो काढणार, त्यातले निवडणार, त्याला तो फिल्टर लावणार, मग तो टाकणार आणि मग त्या डीपीला कोणीतरी अप्रिशिएट आता कोण केल्याची छान वाट म्हणणार बघणार. त्याला? म्हणजे तुम्ही किती वेळ त्याच्यासाठी घातला घालाल. तो खरंच वर्थ आणि अल्टिमेटली जर कोणी तेवढं ॲप्रिशिएट नाही केलं जेवढं मला एक्सपेक्टेड होतं तर मग परत ते असं वाटणार की हो परत सायकल चेंज परत करणार, photo परत ते दुसरा. paper टाकणार. म्हणजे सेल्फ इमेज ही माझी लोकांनी अप्रिशिएट करण्याजोगी असली पाहिजे, त्यासाठी मला एफर्ट्स घेतले पाहिजे. पण दुर्दैवाने ही जी सेल्फ इमेज या टीनेजला वाटते आहे, इट इज जस्ट एक्सटर्नल, व्हर्च्युअल आहे ना सगळं. ॲब्सोल्युटली त्याच्यामुळे रिअल आणि रील ह्यातला मेजर फरक जोपर्यंत लक्षात येत नाही, कारण की त्या मुलांनी खूप, म्हणजे तुम्हाला आठवत असेल एक खूप वर्षांपूर्वी, म्हणजे मला वाटतं इन 70s आय थिंक, जया भादुडीचा एक गुड्डी नावाचा सिनेमा आला. हो, नाव इफ यू हॅव ऐकलंय. हर्ड अबाउट हां, इट. हो, खूप गोड मूवी आहे तो. त्याच्यामध्ये ना तिला धर्मेंद्र हा हिरो असतो सिनेमात काम करणारा, आणि तिला तो खूप आवडत असतो आणि तिला तो खूप वाटतो की वाव हा काय सुपरमॅन आणि काय मस्त लाईफ आहे त्याचं, आणि तोच तिचा क्रश वगैरे असं, आणि तिला कोणीतरी मग नॉर्मल लाईफमध्ये कोणीतरी प्रपोज करतं म्हणजे लग्नासाठी वगैरे, तर ते तिला आवडत नाही असं काहीतरी आहे ते एक्झॅक्टली स्टोरी. पण तिचे जे कोणी मामा आणि तो जो मुलगा असतो तिच्याशी लग्न करण्याची इच्छा दाखवणारा, ते काय करतात, तिला मुंबईला घेऊन जाऊन आणि प्रॉपर धर्मेंद्र आणि शूटिंगच दाखवतात. मग तिला कळतं की हा नुसता खोटं मार देतो सगळ्या लोकांना आणि ऍक्च्युअली यालाही भीती वाटते खूप. मला वाटतं कुठेतरी आज हे मुलांना दाखवण्याची गरज आहे. म्हणजे मी असं जे कदाचित हे आता नंतर सांगेनही, पण आता विषय निघाला म्हणून सांगते की पालकांनी, म्हणजे शाळांनी देखील, तुम्ही एज्युकेशनल टूर काढता, तुम्ही एक दिवस घेऊन जा सायकॅट्रिक वॉर्डमध्ये, दाखवा मोबाईल अडिक्ट झालेले मुलं आणि ऍडमिट झालेले मुलं, मोबाईल ॲडिक्शनमुळे डिप्रेशनमध्ये गेलेले मुलं, हे दाखवा त्यांना. त्याच्याशिवाय कळणार नाही की सिव्हिअरिटी किती भयंकर हार्श आहे. आणि आता काय होतं ना, टीन्स म्हणजे त्या एजमध्ये ना त्यांना मित्रांचं किंवा मित्रमैत्रिणी यांचा इन्फ्लुएन्स जास्त असतो. म्हणजे मी जर 10 गोष्टी सांगते आहे तर ते कदाचित पटणार नाही, पण तेच दुसरीकडून आलं फ्रेंड्सकडनं ते लगेच पटतं. कुठेतरी मित्रांचा इन्फ्लुएन्स इतका असतो की पेरेंट्स काय सांगतात आहे, कशासाठी सांगतात आहे, कदाचित त्यांची तेवढं काय आपण जे म्हटलं की विचार करण्याची शक्ती त्यांच्यात तेवढी नाही आहे. कारण पण काय आहे ना, तर पालक आपल्याला समजून घेत नाहीत. तर ती जनरेशन गॅप आहे. हो. आणि पालक मोस्टली, म्हणजे मी असं विचारते पालकांना की तुम्ही तुमच्या मुलांशी जेव्हा बोलता, आपण खूप सांगतो ना की संवाद साधा. हो. हे खूप एकदम असं क्लिशे वाक्य आहे की संवाद साधा, पण म्हणजे काय करा हे काही कळत नाही पालकांना. पण मग संवाद साधा म्हणजे मी त्यांना विचारते की तुम्ही तुमचं ना गेल्या 8 दिवसाचं जस्ट आठवून बघा, किंवा आता नाही आठवत आहे तर पुढचे 8 दिवस बघा, की तुम्ही तुमच्या मुलांशी जेव्हा बोलता तेव्हा एक तर त्यांच्या चुका काढता, किंवा त्यांना उपदेश करता, किंवा दुसरं कोणीतरी कसं चांगलं करताय याची सातत्याने उदाहरणं देता. ह्याच्या पलीकडे आपण खूप जास्त मुलांशी बोलतो का? मग जर तुम्ही एखादं मूल टीनेजमधलं जर आईवडिलांकडे, समजा त्यांनी सांगितलं की मला वर्गातली मुलगी आज खूप ती आवडली, किती पालक त्याला सांगणारे, म्हणजे की अच्छा हो का, पण अरे का रे आवडते, किंवा काय वाटलं तिच्या, म्हणजे काय झालं, मूर्खायच का, हे काय तुझं आहे का, त्याला फेटाळून जर लावल्या जाईल तर तो मुलगा पुन्हा येणार नाही. पण हेच जर तो मित्राशी बोलला की अरे ती मुलगी खूप छान आहे, मग तर तेच विचार. यार ती, म्हणजे त्याला जे वाटतं तसं कोणी त्याला जो रिस्पॉन्स हवा आहे तो पेरेंट्सकडनं कमीच आहे. म्हणजे पालकांनी असं म्हणू नये की खरंच भारी आहे ती, मग ते असं नाही, पण त्याला जे वाटतं आहे ते वाटू शकतं. बरोबर आहे. ह्यालाच पालकांकडनं डिनायल आहे ना. मित्रांकडनं त्याला अप्रुव्हल आहे की हो यार मला ती दुसरी मुलगी आवडते, किंवा काय त्यांचं काहीतरी त्या विचारावर बोलणं होतं, म्हणून मग त्यांना मित्र सोबत जास्त कम्फर्टेबल. पण हे ना, हे तितकंच खरं आहे की या वयामध्ये मुलांना जरी पालकांचं खरं नसलं वाटलं तरी पालकांनी त्यांना सोडून दिलेलं पण मुलांना चालत नाही. त्यांना वाटतं की कोणीतरी आहे कान धरणारं असलं पाहिजे, ही त्यांची पण अपेक्षा असते मुलांची. बरोबर आहे. पण हे आहे की त्यांना पिअर प्रेशर जे म्हणतो आपण, मग ते सोसायटल सगळं म्हणजे सोशल मीडियाचं अख्ख्या जगाचं पिअर प्रेशर प्लस आपला जो कोर पिअर ग्रुप आहे त्याचं प्रेशर. आणि की सगळ्यांकडे फोन आहे मग माझ्याकडे नाही, किंवा सगळे स्नॅपचॅट वापरतात मी नाही वापरत, किंवा अनेक अशा गोष्टी. पिअर प्रेशर
याच्यामध्ये येऊनच कदाचित ते बऱ्याचशा गोष्टी करतात जे त्यांना कळतं की दिस इज नॉट द राईट थिंग टू डू. पण ते कळेपर्यंत असं नको व्हायला की उशीर झाला. म्हणजे ठीक आहे, आपण मुलांना चुकू देऊ, पण ॲटलिस्ट पालकांनी हे सांगायला पाहिजे की बघ इथे गेला ना की इथे खड्डा आहे, इथं दरी आहे, इथे काही खूपच मोठा खड्डा आहे आणि इथे गेलास तर बाहेर पडता येईल तुला, मी आहो पाठीशी, बघ करून बघ, हरकत नाही. पण पालकांनी त्यांच्यासोबत मोकळेपणाने विविध विषयांवरती बोलणं हे गरजेचंच आहे. त्यामुळे मुलांना जर कंपॅरिझन करायची आहे तर दाखवा ना, तुमच्याकडे सोशल मीडियाचा उपयोग तुम्ही चांगल्यासाठी पण करू शकताय की, म्हणजे फक्त त्याची काही दुहेरी आहे ना, ते फक्त वाईट नाहीच आहे. सो पालकांचा पण सहभाग त्याच्यात असला पाहिजे. बरोबर आहे. सो आता किड्स आणि त्यांचं सोशल मीडिया हे यूज करणं तर आलंच आहे, पण जसं तू म्हणालीस की पेरेंट्सनी त्यांना कसं व्हॅलिडेट करायचं किंवा एक ओपन डायलॉग कसा पेरेंट्स करू शकतात, कारण की आपल्याला पण अल्टिमेटली पाहिजे की माझं किड माझ्याजवळ येऊन बोललं पाहिजे. अँड फ्रेंड्स असतात, फ्रेंडशी पण बोला, बट एक घरी माहिती पाहिजे की काय होतं आहे. तर त्याच्यासाठी तो जो ओपन डायलॉग इसेन्शियल आहे तो कसा करायचा. हां, याच्यात ना म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर मुलं एकदम काही भलत्याच दिशेला गेले, अरे मला माहितीच नव्हतं कालपर्यंत आणि आज एकदम असं होत नाही. मुलं काहीतरी क्लू देतात, काहीतरी त्याविषयी बोलू बघतात. कारण आपण अजून या विषयावरती आईशी किंवा वडिलांशी बोललो आणि त्यांच्याकडनं रिजेक्शन आलं, रागवणी मिळाली किंवा जे काही झालं आणि मग मित्रांकडे गेले, असं असू शकेल. पण बोललेच नाही हे पॉसिबल केव्हा आहे, जेव्हा मित्र सांगतात की अरे घरी सांगू नको बरं का, कारण की काहीतरी फिशी आहे. पण हे मुलांच्या वागण्यातून पालकांना सेन्स व्हायला हवं होतं, कारण की ते थोडं असं अबोल होतात, टाळायला बघतात, काही विषयांवर बोलत नाही, बॉडी लँग्वेज बदलते मुलांची. त्याच्यामुळे पालकांचं मुलांकडे थोडंसं लक्ष असायला पाहिजे. पण त्याच्यासाठी पुन्हा तेच आहे की पालक जेव्हा जरी एक असेल किंवा 2 मुलं असतील तर हे विसरायला नको की पालक मुलांना ह्या जगात आणण्यासाठी जबाबदार आहे. तेव्हा त्या मुलाची पूर्ण काळजी घेण्यासाठी जो रिक्वायर्ड वेळ आहे तो पालकांनी द्यायला पाहिजे. ओके, आज सकाळी 8:30ला गेली, 7ला गेलेली पालक रात्रीला 8-9 वाजता येतात. मग मोस्ट ऑफ द टाइम्स ते इदर डे केअरमध्ये आहेत किंवा कुठल्या तरी मेडसोबत आहेत किंवा एल्डरली लोकांसोबत आहे, कुणासोबत तरी. तेही लोक काही वाईट इंटेन्शनचे नाहीच आहे, पण एक जो फरक आहे की कुठलंही वागणं जे असतं, म्हणजे वी हॅव ऑलवेज 2 चॉईसेस. म्हणजे त्या हॅरी पॉटरमध्ये एक ते प्रोफेसर डंबलडोरच्या याच्यात वाक्य आहे की देर आर ऑलवेज 2 वेज, वन इज इझी, अदर इज राईट. पण पालकही तुम्ही जर बघितलं की आज तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, शॉपिंगच्या कुठे दुकानामध्ये गेलात, तर मुलांच्या हाती फोन देऊन पालक बसवणारे आहेतच ना. फक्त एल्डरली लोक, मेड्स किंवा डे केअरचं काही नाही आहे, ते पालक पण आहेत. पण पालकांची जबाबदारी आणि दे आर अकाउंटेबल मोर, म्हणून त्यांनी जास्त बघणं गरजेचं आहे, हे करणं गरजेचं आहे की आपण इझी वे न घेता राईट वे घेतोय का. राईट वे डिफिकल्ट असू शकेल ना, ऑफकोर्स, पण इझी वे चुकीचा असण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग आता ओपन जेव्हा संवाद आपल्याला साधायचा आहे तर पहिली गोष्ट मुलांकडे व्यवस्थित लक्ष द्या, बॉडी लँग्वेज, त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही. दुसरी गोष्ट, तुम्हीच मुलांची वर्थ ही फक्त मार्कांच्यासाठी इक्वेट करून ठेवली आहे का ते एक बघा. तिसरं, तुम्ही कुणासोबत त्याला कम्पेअर करताय का ते बघा. म्हणजे हे झालं इंट्रोस्पेक्शन. इव्हन आपल्याच 2 मुलांमध्ये पण आपण कम्पेअर करतो, म्हणजे दुसरे तर दूरच राहिले. मग तुम्ही संवाद जेव्हा साधता आहात तेव्हा तो अत्यंत ट्रिव्हियल, तुमच्या दृष्टीने क्षुल्लक असणारा विषय जेव्हा आणतो तेव्हा तो त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्याच्या वयाच्या बुद्धीच्या मनाने तो महत्त्वाचा आहे. तर तो काही काय बावळट आहेस का फेटाळून लावून असं करण्यापेक्षा त्याच्याशी त्या विषयावर त्याला समाधान होईल असं बोलता येईल. जर काही प्रॉब्लेम्स असतील की असं का, तर चल शोधू की आपण असं का ते, किंवा जर तुम्हाला माहिती असेल काय असू शकेल काय नाही, त्याला अजून प्रश्न विचारून जास्तीत जास्त बोलतं करता येईल का. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला पण तुमचे मोबाईल बाजूला ठेवून मुलासोबत वेळ द्यावा लागेल. ठीक आहे, जेव्हा मुलाला कळेल की आपल्याला घरात आईबाबांसोबत बोलण्यासाठी कुठलाही विषय वर्ज्य नाही, तेव्हाच ते मूल बोलणार आहे. हो, बरोबर. सो ओपन संवाद कसा करायचा, तर अचानक असा आज की चल आपण बोल बरं तुझ्या मनात काय आहे, असं नाही होणार आहे. तसं आधी जर धपाटा मिळाला असेल तर मुलगा फिल्टर करून सांगेल. हो, गोष्टी फिल्टर होऊन येतातच. बरेचदा जे आयान किंवा वडील पण असं आहे, जे असं काही मी जेंडर बायस करत नाही,
पण दिवसभरात काय झालं, डबा खाल्ला का, अभ्यास केला का, हे मेजर विषय. इमोशन्स विषयी आपण मुलांशी फारसं बोलत नाही. आज तुझ्या आयुष्यात काय काय घडलं, टीचर रागवली का, वर्गात कोण होतं, कोणी काय म्हणालं, तुला त्रास झाला का, मजा कशाची आली. टॉक अबाउट इमोशन्स ऑल्सो ना. दिवसभरात काय काय फिलिंग्स लेव्हलला काय घडलं हे पालकांच्याकडून किती वेळा ॲड्रेस होतं हे पण आहे. तर या दृष्टीने हळूहळू प्रयत्न करायला लागतात. पण आता काही लोक असे असतील की ते म्हणतील की मॅडम आता आमची मुलं ऑलरेडी झालीत 15-16 वर्षाची आणि आता ती काही असं बोलणार नाही आमच्याशी. पण कधीतरी तो आईस ब्रेक करावा लागेल. तर तुमच्या स्वतःच्याच मुलांतर्फे म्हणजे मुलांकडे असणाऱ्या तुमच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्याच्याकडे बघा आणि तुम्हीच जर सवयी लावल्या असतील तर तुम्हीच हळूहळू बदलायला लागा. फॅमिली रूल्स ठेवा. म्हणजे मी म्हणते जसं एक कुठेतरी स्मोकिंग झोन असतो तसा घरी कुठेतरी नॉन वायफाय झोन ठेवा. तिथे बसा सगळेजण. तुम्ही पूर्ण वेळ म्हणजे समजा आता तुम्ही दोघी आहात आणि तुम्ही फोनमध्ये आहात, सो ते मला एक तर डिसरिस्पेक्टफुल पण असेल आणि तुम्ही फिजिकली माझ्यासोबत पण ॲक्च्युली कोणासोबत तरी आहे. आणि तुम्ही ज्यांच्यासोबत आहात त्याच्यासोबत फिजिकली पण नाही, म्हणजे तिथेही नीट वेळ नाही, तिथे नीट वेळ नाही. सो हा बॅलन्स पालकांनी मॉडेलिंग करून दाखवलं पाहिजे. सो संवाद साधण्यासाठी पहिले इंट्रोस्पेक्शन, आणि जर बऱ्यापैकी आता मुलं मोठी झाली असतील तर हळूहळू एकदम बदलणार नाहीत. कारण मुलांना हे का बदलले आई वडील, असे का वागू लागले, त्याची पण शंका येईल की यांचा काही त्याच्यात गेन आहे का. त्यामुळे हळूहळू बदल करत, फॅमिली रूल्स ठेवत आणि रूल सगळ्यांना सारखे ठेवत, आपणही तसं वागत, असं थोडं थोडं ते बदल करावे लागतील. जसं तू एक अजून म्हणाली की मुलांची बॉडी लँग्वेज पण नोटीस करा, तर असे कुठले स्पेसिफिक चेंजेस आहेत का की जे बिलकुल पेरेंट्सनी अगदी इग्नोर नाही करू, की इफ यू आर नोटिसिंग समथिंग लाईक दॅट? हो, याच्यात ना 2-3 गोष्टी ज्या येतात, तर एक तर मुलांचा शाळेमधला परफॉर्मन्स. ओके, पण कसं आहे, शाळेतला परफॉर्मन्स जेव्हा समजा आता एखाद्या विषयात तुझ्या मुलाला मार्क कमी पडले, व्हॉट फर्स्ट थॉट कम्स की याचं लक्ष नव्हतं, अभ्यास नाही केला. सो आपला रोख मुलाकडे आहे की त्याचं काहीतरी चूक. आपण असं म्हणत नाही की का रे टीचरचं आजकाल काही तुला शिकवणं समजत नाही का, आजकाल काही तुझ्या बाजूला कोणी बसतंय बेंचवरती पण ते पण बदलत राहतात. हा पण मुलांना त्रास असतो बरं का. त्यांचा कम्फर्ट झोन मधले बाजूला कोणीतरी आलं. एकतर दरवर्षी क्लासमेट्स चेंज होतात आणि बेंचमेट पण चेंज होतात महिन्याला. सो त्यांची जागा बदलल्या जाते. तो शेजारचा जो काही स्टुडंट आहे, त्याचा मित्रमैत्रीण आहे, ते पण बुली करणारे असू शकतात. कोणीतरी उगीच चापट्या मारत काहीतरी असू शकतं की जेणेकरून त्या मुलाचं तिथून कुठेतरी लक्ष डायव्हर्ट झालंय. म्हणजे प्रत्येक वेळेला मुलगाच दोषी आहे असं नाही. पण आपला रोख तसा असतो. म्हणजे तुम्ही मुलाकडे बघताच दूषित चष्मा लावला, तो पहिले तो आहे की तुम्ही मुलामध्ये दोष न शोधता काहीतरी बदललं असेल का ह्याचा विचार करा. सो मुलामधला जे अकॅडमिक परफॉर्मन्स हा एक आहे बॉडी लँग्वेज किंवा आपण कंडिशन म्हणूया की जिथे पालकांनी थोडं असायला पाहिजे. दुसरं आहे मुलांचं थोडंसं विड्रॉ होणं. किंचित ते टाळू बघतात पालकांना किंवा एकटं राहायला बघतात. कदाचित खोलीत दार लावून पण बघतो म्हणतात, किंवा मोबाईल असताना पटकन बंद करणं, दुसऱ्या विंडोत जाणं, हे जे प्रकार आहेत की काहीतरी. कारण ते ना, जसं आपण म्हटलं की वैचारिक तसं नाही, तसं त्यांना असं मॅनिप्युलेटिव्हली वागणं हे पण नाही जमत. लहानच आहे अजून ते अजून एवढे, ज्याला आपण एक म्हणजे मराठीत चलाख असा शब्द आहे तसे नाही आहेत ते. त्याच्यामुळे त्यांना ते नाही कळत की हे कसं हे करायचं. अनेक आया अशा आहेत, म्हणजे मला त्याचं कधी कधी वाईट पण वाटतं की ते ना मुलांना डायरी लिहायला सांगतात की लिही, की छान सवय आहे लिही, पण मुलं शाळेत गेल्यावर वाचतात त्यांच्या डायऱ्या. कारण त्यांच्या मनात काय चाललंय हे मला कळलं पाहिजे. पण तुम्ही त्यांना असं चोरून वाचण्यापेक्षा त्यांच्याशी बोलून काढा ना मनातलं. बरोबर आहे, इजंट इट? कारण की मुलं मग त्या डायरीत पण एक्सप्रेस होणं थांबवतील जेव्हा त्यांना कळेल. सो त्यांच्यासाठी स्पेसच नाही काही. मग अख्ख्या या जगामध्ये त्यांना ते जसे आहेत तसं व्यक्त होण्यासाठी जर कुठेच जागा नसेल तर ते मुलं काय करतील आणि ते कुठे जातील? जर घर हीच जागा त्यांच्यासाठी वॉर्म आणि कोझी नसेल ते काय करतील? त्यामुळे पालकांनी थोडेसे ह्या अशा सिग्नल्सकडे बघायला पाहिजे की अचानक ॲग्रेसिव्ह झालाय का, ते पण होऊ शकतं. अचानक ॲग्रेसिव्ह होणं, अचानक एकटं राहणं किंवा अवॉइड करायला लागणं, थोडंसं डिप्रेस वाटणं, किंवा कधी कधी असं होऊ शकतं की त्या मुलांचं वय जे आहे, लहान आहेत ना 11-12 वर्षाची, कधी कधी बेडवेटिंग सुरू होतं. सो काही अशा सिग्नल्सकडे डेफिनेटली पालकांनी लक्ष द्यायलाच पाहिजे की काय नेमका बदल झालाय जो त्याच्या इमोशनल लेवलला झालाय. फक्त अकॅडमिक्स हेच त्याचं कारण आणि तो आळशी झाला आणि आजकाल लक्ष नसतं त्याचं, हे नाही.
अच्छा, म्हणजे त्याचं लक्ष जर इथे नाही आहे तर तर दुसरीकडे मग कुठेतरी कुठे आहे? कुठे आहे? कारण कुठेतरी तो असणार ना लक्ष. त्याच्याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. बिहेवियरल चेंजेस होतात, ते स्वतःला विड्रॉ करतात किंवा बाकीही जे चेंजेस होतात हे बरेच वेळा सायबर बुलिंग किंवा ट्रोलिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतात. सो अशा वेळी मुलांना सावरण्यासाठी कशी हेल्प करता येईल पालकांना? आता पालकांनी आपण जे मगाशी म्हटलं की संवाद साधला पाहिजे, तर मला असं वाटतं की संवाद हा असा बसून आज आपण बोलू ह्या विषयावर असा नाही होत, हा सातत्याने होत राहायला पाहिजे. ठीक आहे. आता आपण मूवीज बघतो, काही मूवीज तर आजकाल सगळे मिळून बघावे असे पण नाहीत. नाही, अनेक वेब सिरीज ज्या आहेत तर त्या आता सॉफ्ट पॉर्न सारख्याच झालेल्या आहेत. आणि लँग्वेज पण सगळंच, म्हणजे खूप बदल जसे खूप झाले तर हे पण आहे. पण एखादी छान मूवी बघितली तर त्याच्यावर डिस्कशन्स करणं, मुलांचे मत की अरे तुला काय वाटतं, तो त्याच्या बालबुद्धींनी उत्तर देईल काहीतरी, पण काहीतरी तर बोलेल. हो, मग त्याच्यातनं तुम्हाला काय वाटतं, कसं असलं पाहिजे, तुम्हाला ते आवडलं की नाही. कारण जेव्हा तुम्ही फॅमिली व्हॅल्यूज शिकवता म्हणजे काय करता, तर आपल्या घरी हे चालतं, हे चालत नाही, असं करायला हवं, असं करायला नको. कारण प्रत्येक फॅमिलीची काहीतरी एक व्हॅल्यू सिस्टीम असतेच ना. मग ती मुलांपर्यंत पोहोचेल कशी? अशाच पद्धतीने की तुम्हाला काय चालणार आहे, काय चालणार नाही, हे डिस्कशन प्रीची असं उपदेशपर न सांगता असं ऑर्गॅनिकली छान येऊ द्या. पालकांनी मुलांना जेव्हा ते स्मार्टफोन देतात, कुठला तरी एक दिवस असा आहे की ते त्या दिवशी देतात. ओके, ती काही अशी हळू आलेली प्रोसेस नाही, कधीतरी वाढदिवसाला गिफ्ट म्हणून वगैरे दिला जातो. तर पहिली गोष्ट इथे विचार करायला पाहिजे की मुलांना त्या वयामध्ये स्मार्टफोनची गरज आहे की साधे फोन चालणार आहेत. साधे फोन आजही बाजारात मिळतात. ओके, मग त्याला फोन मिळाल्याचा हळूहळू येऊ द्या ना. त्याला एकदम स्मार्टफोन दिला तर त्याला पण सगळं घबाड हाती लागल्यासारखं काय करावं सुचणार नाही. सो हळूहळू येऊ द्या, त्याचा प्रॉपर यूज कसा करायचा ह्याचं एक अवेअरनेस येऊ द्या. सुद्धा 2 वर्ष त्याला साधा स्मार्टफोनच्या ऐवजी साधा बटनाचा. मग ज्या दिवशी स्मार्टफोन द्याल त्या दिवशीला एखादं मॅन्युअल, आपण जेव्हा एखादी समजा तुम्ही मायक्रोवेव्ह घेतला तर तो कसा वापरायचा हे कळतं आपल्याला, ते पुस्तक वाचतो आपण. मग स्मार्टफोन घेतल्यावर तो कसा वापरायचा, त्याच्यातले ॲप्स कुठले आहेत आणि ह्याच्या वापराचे काय तोटे आणि काय फायदे हे व्यवस्थित मुलांना सांगा. मग त्यामध्ये म्हणजे तुम्ही तू जो उल्लेख केला की सायबर बुलिंग किंवा हा जो प्रकार आहे, तर हे मुलांना पूर्णपणे पहिल्या दिवशी सांगायला पाहिजे की जगामध्ये हजारो लाखो करोडो लोक जे आहेत त्याच्यामध्ये तुझं हित बघणारे मोजके 4-5 लोक फक्त या घरात आहेत, अगदी जवळचे आहेत ते, हे विसरायचं नाही. त्याच्यामुळे कुठल्याही अन्य स्ट्रेंज व्यक्तीसोबत कुठलीही माहिती द्यायची नाही. सायबर बुलिंग हा प्रकार किंवा एक सेक्स्टिंग हा प्रकार आहे की सेक्स रिलेटेड टेक्स्ट पाठवणं, किंवा काही मुलांना हे पण कळत नाही की एखादा काहीतरी मॅलिशियस किंवा असा नॉट प्रॉपर कंटेंट असणारा इमेज असेल तर तो शेअर करणं. त्यांना वाटतं फक्त शेअर तर केला, मी थोडी केलं, पण ते अश्लील साहित्याचा प्रसार केला म्हणून त्यांच्यावर हे होऊ शकतं. त्या मुलांना त्या वयामध्ये पॉस्को सारख्या जे आहेत नियम किंवा ज्या नियमावली आहेत त्याविषयी सांगायला पाहिजे. तर यात मला असं वाटतं की पालकांनी ना, म्हणजे मी 3C असं म्हणते, म्हणजे माझ्या चॅनलवरती मी एक त्याचा व्हिडिओ पण घेतलेला आहे की मुलांना डिजिटली साक्षर करणं जे म्हणतो आपण ते कसं आवश्यक आहे. म्हणजे साक्षरता ही पण आहे ना आता, कारण सोशल मीडिया आता आयुष्यातून आपल्या प्राणवायूसारखा इम्पॉसिबल आहे आता, कारण त्याचे प्रचंड जास्त चांगले उपयोग आहेत. मग आता ते आपण कसे करायचे हे बघूया. पण या निगेटिव्हपासनं मुलांना तर त्यांनी ना 3C असं मी म्हणते, किंवा C फॉर कंडक्ट, दुसरा C फॉर कंटेंट आणि तिसरा C फॉर कॉन्टॅक्ट. ह्या 3C पासनं मुलांना त्यांनी वाचवायला पाहिजे किंवा त्याच्याविषयी माहिती द्यायला पाहिजे. तर कंडक्ट इज बिहेवियर, की डिजिटली वागायचं कसं. डिजिटल फुटप्रिंट्स हा जो प्रकार आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डिलीट केलं तरी ते जगात आहे. बरोबर. त्याच्यामुळे ते आता कधीही जाणार नाही. इट्स फॉर एव्हर. मग एखादी इमेज स्वतःची, कारण अनेक मुली, आणि म्हणजे मी आता विषय निघाला म्हणून परत सांगते की माझ्याकडे क्लायंट आली होती, त्या मुलीने स्वतःचे न्यूड फोटो, असे 14-15 वर्षाचे न्यूड फोटो आपल्या मित्राला पाठवले कारण त्यांनी मागितलेत. मग ती मुलीचं होतं की मॅडम म्हणजे मला काही त्याला पाठवलं याचं काही हे नाही आहे, हे पालकांना कळायला नको.
म्हणजे इथपर्यंत मुलांचं झालं की त्यात काय पाठवलं त्याला, त्याने मागितलं, ही सो कूल. म्हणजे हेही चुकीचं आहे का नाही, की तो त्याचा काय उपयोग करू शकेल काय नाही, पुढे आपल्याला किती प्रचंड एवढा विचारच प्रमाणामध्ये थ्रेट्स आहे आणि जे वयाच्या 25व्या वर्षी पण भोगायला लागू शकतात. हो. माहितीच ते नाही आपल्याला समजदारीच काही, नाही. हे काहीच अवेअरनेस नाही आहे ना त्यांना असं आहे की मी फक्त त्यालाच पाठवलं. That's it. एक्झॅक्टली. पण मुलांना या कंडक्ट विषयी सांगा की डिजिटली कसं तुम्ही वागलं पाहिजे. अगदी व्यवस्थित सांगा. जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही घेऊन जा, दाखवा त्या वॉर्डमध्ये ॲडमिट झालेले मोबाईलमुळे अडिक्ट झालेले मुलं. दुसरा सी जो आहे तो कंटेंट, की कुठल्याही पद्धतीचं कंटेंट हे कुणाला देणं, पर्सनल माहिती देणं किंवा कुणाची आलेली दुसऱ्याला पाठवणं किंवा कुणीतरी करतंय हे तुम्हाला माहीत असूनही गप्प राहणं, हेही पण त्या कंडक्टमध्ये येतं ना, की तुम्ही अननोईंगली मदतच करता आहात. आणि तिसरा सी जो आहे तो कॉन्टॅक्ट, की तुम्हाला डिजिटली जे लोक कॉन्टॅक्ट करतात, जे स्ट्रेंज आहेत. म्हणजे माझ्याकडे अजून एक क्लायंट आहे, त्यांचा मुलगा कुठल्या तरी भलत्याच देशातल्या माणसाशी सगळं घरातलं सांगतो. ओ. आणि तो माणूस त्याला कन्सोल करतो की असं होतं, म्हणजे डोंट वरी, असं तसं. पण मी म्हटलं की हा ट्रॅपही असू शकतो ना, की सुरुवातीला खूप त्याला मी किती चांगला आहे हे सांगायचं विश्वासात आणि घेऊन हळू मग. ही त्यांचे आणि पद्धत ॲट असू टाइम शकते. बॉट्स पण असू शकतात. अगदी हो. अगदी काही असू शकतं, पण बॉट जरी असले तरी दॅट डेटा इज स्टोर्ड समवेअर. तर हा म्हणजे 3 सीचा जो आहे की कंडक्ट, कंटेंट आणि कॉन्टॅक्ट, या 3 विषयी मुलांना व्यवस्थित समजावून सांगणं आणि त्याचे तोटे हे किती प्रचंड परमनंट त्रास करणारे आहेत ते मुलांना सांगायलाच पाहिजे पालकांनी. आणि अगेन स्वतः पण त्यांनी गॉसिप करणं किंवा फोटो इकडून तिकडे भले असतील, पण हा मुलांना द्या ना शिस्त, की समजा आता मी एक तुझा फोटो, समजा माझ्यासोबत मी सेल्फी काढला, मी तो कुणाला तरी पाठवायच्या आधी विचारलं पाहिजे तुला, की अगं मी हा पाठवते, तुला चालेल का? बरोबर. मी गृहीत नाही धरून चालणार ना तुला. तर हे पालकांनी जर केलं तर मुलांना कळेल की नाही, असं आपल्याला कुणाला न विचारता नाही करता येत. सो तो पण एक मुद्दा आहे. त्याच्यामुळे डिजिटली साक्षर मुलांना करणं, पण त्याआधी हे पण एक आहे की पालकांनी स्वतः डिजिटली साक्षर होणं गरजेचं साक्षर आहे. होणं पण कारण ह्या गरजेचं सगळ्या आहे. गोष्टी त्यांनाही माहिती असतात असं पण नाही, कारण सगळेच पालक काही म्हणजे इंटलेक्च्युअली किंवा शिक्षणाने खूप जास्त असतील असं नाही ना. मग त्यांना पहिले तुम्ही समजून घ्या की जेव्हा माझा मुलगा म्हणतो की मी स्नॅपचॅट डाउनलोड करू का, बघा स्नॅपचॅट काय आहे, बघा की थांब आता आपण 2 दिवस करून बघू दे बरं काय आहे ते, खरंच त्याचा उपयोग आहे का, गरज आहे का. त्याप्रमाणे थोडंसं म्हणजे संयम खूप महत्त्वाचा आहे. संयम, नियम. सो काही मुलं असे आहेत की जे ऑलरेडी सोशल मीडियाला खूप ॲडिक्ट झालेले आहेत. सो त्यांच्या पेरेंट्सला व्हॉट वूड यू ॲडवाईज की काय करता येईल टू रिड्यूस देअर ऑनलाईन एंगेजमेंट? आता याच्यामध्ये अडिक्ट जे आहे तर ते अडिक्शन किती लेव्हलचं आहे हे आपण ठरवण्यापेक्षा लेट द एक्सपर्ट डिसाईड. तर तुम्हाला जर वाटत असेल की खूप हाताबाहेर झालं आहे प्रकरण आणि मुलगा अतिशय व्हायलंट होतो, ॲग्रेसिव्ह होतो, अभ्यासात लक्ष नाही, तासन तास बघत असतो तो, तर पहिली स्टेप करायची तर गो टू द सायकियाट्रिस्ट. आणि जर एकदम सायकियाट्रिस्ट म्हटलं की लोकांना कारण एकदम ते रिहॅबमध्ये टाकावरी भीती वाटते. सो तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनला भेटा, कारण टीनेज असल्यामुळे तुम्ही पिडियाट्रिशियनला म्हणजे बालरोग तज्ज्ञ जे आहेत त्यांना आधी भेटा. त्यांना सगळे त्यांची लक्षणं सांगून विचारा की हे खरंच ॲडिक्शन आहे का, काय करता येऊ शकेल. जर त्यांनी सांगितलं की नाही, हे नुसतं काउन्सिलिंगनी होणारं प्रकरण नाही आहे, तर तुम्ही सायकियाट्रिस्टकडे जायला पाहिजे. तर कुठलीही शरम न बाळगता जा. कारण शरम का वाटते, लोक काय म्हणतील, पण लोक काय म्हणतील ह्याच्यापेक्षा मुलाचं काय होईल हे जास्त महत्त्वाचं आपल्यासाठी असलं पाहिजे. त्याच्यामुळे सायकियाट्रिस्टकडे जा, औषधं सुरू करा आणि काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मुलगा छान व्यवस्थित झाला की औषधं बंद करा, त्याच्यात लाजेचं काहीच नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यासोबत कसं वागायचं, कारण की तो जेव्हा काही करतो, रिॲक्ट करतो, तेव्हा तुम्ही पण काहीतरी रिॲक्ट करता किंवा तुमची काहीतरी ॲक्शन असते ज्याला तो रिॲक्ट करतो. तर तुम्हाला तुमच्याकडनं काय पद्धतीने त्या आपल्या वागण्यात, बोलण्यात, विचारात बदल करता येईल त्याच्यासाठी काउन्सिलरशी बोला, कारण तेही आवश्यक आहे. इट्स अ 2 वे ना. येस. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्या मुलाला हे झालेलं आहे, ॲडिक्शन झालेलं आहे, कारण आपल्याही बोलण्यातनं हे येतंच, जरी ते सत्य असलं तरी, की पेरेंटिंग खूप मॅटर करतं. पण ह्याचा अर्थ अजिबातच असा नाही की 100% पालकांचा दोष आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालक प्रश्नच नाही आहेत.
पण दुसरं महत्वाचं कारण आहे ते त्याचं वय. हो, कारण ते खूप वल्नरेबल वय आहे. तिसरं महत्वाचं त्याचा जो ग्रुप आहे तो Surrounding. सोशल मीडिया किंवा या अनेक गोष्टी आहे. त्याच्यामुळे पालकांनी पूर्णपणे स्वतःवर ब्लेम घेऊन त्याच्याविषयी गिल्टी वाटून घेऊ नका. पेरेंटिंग हे प्रोॲक्टिव्हली आपण करायला पाहिजे, जेणेकरून चांगलं आहेच. आपला शेअर त्याच्यात आहे, पण हेही विसरायचं नाही की आपलं इंटेन्शन कधीच चुकीचं नव्हतं ना. त्यामुळे ब्लेम स्वतःवर घेऊन गिल्टी वाटून घेऊ नका, कारण खूप पालकांना गिल्टी वाटतं आणि त्यांना म्हणजे फारच त्यांना त्याचं अपराधी भावना असते आणि त्याच्यातनं बाहेर निघत नाहीत लवकर. त्यामुळे तुमचं इंटेन्शन चांगलंच होतं, कदाचित अप्रोच चुकला, पण बरोबर अप्रोच माहिती पण नव्हता, तेव्हा तो जाणून घ्या. सायकोलॉजिस्टशी बोला, काउन्सिलरशी बोला, आणि मुलांच्या दृष्टीने बघायचं असेल तर यू हॅव टू टॉक टू द सायकियाट्रिस्ट की अडिक्शन कमी कसं होईल. आणि जर ते जस्ट ह्या लेवलला असेल तर मुलांनाही काउन्सिलिंग तुम्ही करायला पाहिजे. सो कारण की आता पर्याय नाही, सोशल मीडिया, मोबाईल्स आणि ह्याच्याशिवाय म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. जसं तू म्हणालीस की अगदी प्राणवायूसारखं झालं आहे की ते कुठे जाणार नाही आहे, आणि त्याच्याशिवाय आपण पण आपली लाईफ इमॅजिन करूच नाही शकत की चल बाबा मी आज मोबाईल सोडत नाही. जो आजकाल आपण म्हणतो मोबाईल डिटॉक्स अँड एव्हरीथिंग, तो किती डिफिकल्ट असतो आपल्यालाच माहिती आहे. तर जेव्हा हे इट इज गोइंग टू बी देअर, तर मग निगेटिव्ह इफेक्ट्स आहेतच, पण त्याला आपण इन अ वे पॉझिटिव्हली कसं यूज करू शकतो? काही आहेत त्याच्यासाठी रेकमेंडेशन्स? नक्कीच, कारण की जसं मगाशी म्हटलं की हे दुहेरी आहे ना. म्हणजे ते तुम्ही कसं See, वापरता तलवार जी तुमच्यावर. आहे ती तलवारीचा काहीच दोष नाही, तलवार मारणारच आहे, पण त्या तलवार वापरणारं जे मनगट आहे ना, त्या मनगटाला कोणीतरी चालवायला पाहिजे ना. तर ती जी बुद्धी आहे ती महत्वाची. सो तुम्ही ते चांगल्यासाठीही वापरूच शकताय. तेव्हा याच्यातनं फक्त तोटे आहे असं अजिबातच नाही, कारण की अति प्रचंड खूप जास्त त्याचा उपयोग पण आहे. डेफिनेटली हे जे सगळे बघणारे प्रेक्षक आहे त्यांना आज आपला हा संवाद का बघता येतोय, का ऐकतोय, कारण पुन्हा सोशल मीडियाचा आहे ना. सो ते तर आहेच, पण याच्यातून ना म्हणजे निगेटिव्ह जे आपण बोललो त्याच्यानंतर, तर हे पॉझिटिव्ह कसं घ्यायचं. तर पहिली गोष्ट, पालकांनी सोशल मीडियाचा वापर करून, अर्थात एकदम दुसरंही टोक त्याचाही अट्टहास करून चालत नाही, कारण शेवटी तुमच्या मुलांना देखील काहीतरी लेजर टाईम, काहीतरी हे बघण्याची इच्छा होणारच आहे की. तर पॉझिटिव्ह आणि थोडंसं काही निगेटिव्ह नाही, म्हणजे निगेटिव्ह इफेक्ट नाही, पण सोशल मीडिया ज्याची आपल्याला भीती वाटते तर एक 5 मिनिटं बघ, अलार्म लावून बघ, 5 मिनिटाच्या वर बघायचं नाही, अलार्म वाजला की बंद कर. संयम पण शिकवा त्याला, पण बघू देत. म्हणजे तुम्ही जर त्याला पूर्ण फुली मारली त्याच्या सगळ्याच्या वरती तर ते कुठेतरी पुन्हा पळवाट शोधणार आहे. सो त्याला थोडासा म्हणजे कितपत खेचायचं, किती लूज सोडायचं, ह्याचा पण पालकांकडे तो एक म्हणजे सेन्सिबिलिटी असली पाहिजे. तर आता यूट्यूबमध्ये म्हणा किंवा अनेक इंस्टाग्राममध्ये देखील, इंस्टाग्राममध्ये शॉपिंग किती चांगल्या पद्धतीने करता येतं. छान, तिथे कितीतरी गोष्टी तुम्हाला मिळतात आहेत. सो तुम्ही त्या दृष्टीने पण बघू शकता की अरे हे काही बघायचं नाही आपल्याला, पण बघू बरं, सर्च वर्ड आहेत, कीवर्ड्स आहेत, की मला टी शर्ट्स घ्यायचे, मग तिथे टी शर्ट घालून बघ की कुठले साईट्स येतात आहेत, आपण ते घेऊया, चल आपण मिळून करू. किंवा एखादं स्किल शिकणं असेल, किंवा आज म्हणजे जेव्हा मी देखील बघते तेव्हा कुठल्या तरी टोरंटोमधल्या एखाद्या युनिव्हर्सिटीमधलं लेक्चर पण मी ऐकू शकते आज. सो चांगल्या गोष्टी बघणं, किंवा बायोलॉजी असेल, तुम्ही जर शिकता आहात बायोलॉजी, झोलॉजी जे काय असेल, त्याचे अतिशय सुंदर 3D असणारे व्हिडिओज आहेत, त्याचा अभ्यास म्हणजे अभ्यासासाठी त्याचा वापर करणं, हे मुलांना स्वतःची ग्रोथ करण्यासाठी शिकवणं, हे त्या मुलांना शिकवणं, हे पालकांनी आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. पण मुलं हाती मोबाईल दिला की मग ते पहिले इन्स्टाकडे जातात का? तो कंट्रोल आपल्याकडे तो नसतोच ना, control ते किती ठेवायला काय पाहिजे. बघतायत किंवा तर काहीतरी तुम्ही एक म्हणजे पेरेंटल कंट्रोल, म्हणजे तुम्ही तुमच्या जर आजही तुम्ही तुमचा मोबाईल उघडून सेटिंगमध्ये जर गेलात तर पेरेंटल कंट्रोल आणि मेंटल वेलबिंगचं जे आहे तिथे बघू शकता तुम्ही की किती वेळ व्हॉट्सअप पाहिलं, किती वेळ यूट्यूब पाहिला, किती वेळ पाहिलं, तर तुम्ही त्याच्यावरही कंट्रोल ठेवा. सो पेरेंटल कंट्रोल ठेवणं, काही कीवर्ड्सचा ब्लॉक टाकणं, हेही पालकांनी करायला पाहिजे. त्याच्या जोडीला मुलांसोबत डिस्कस करून थोडासा यू कॅन क्रिएट मीडिया प्लॅन. जसे तुम्हाला प्लॅन्स मिळतात सगळे 2G 4G, तसं तुम्ही तुमच्या घरचा मीडिया प्लॅन बनवा की किती वेळ, कुठल्या वेळेला काय काय बघायचं, ह्याचा मीडिया प्लॅन बनवू शकतो. आणि शक्यतो ह्या सोशल मीडियाचा उपयोग आपल्या ग्रोथसाठी कसा करता येईल हे प्रमुख लक्ष असलं पाहिजे
ह्याच्याकडे पालकांचं म्हणजे थोडासा जास्त आग्रह असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी जे मुलांना सांगतायत स्वतः पाळलं पाहिजे. ते जास्ती महत्त्वाचं आहे. दॅट ब्रिंग्स अस टू द क्लोजर ऑफ दिस एपिसोड. थँक्यू सो मच अनुराधा, तू इथे आलीस आणि आम्हाला खूप चांगल्या टिप्स आणि एक सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्हनी गोष्टी समजावून दिल्यास. आणि लक्षात ठेवा की सोशल मीडिया टाळणं हे काही शक्य नाही, पण त्याचा योग्य प्रकारे कसा वापर करायचा हे शिकून घ्या. तुम्ही डिजिटली साक्षर व्हा आणि मुलांनाही डिजिटली साक्षर करा. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.